ते 2.5 वर्ष होत आले। आमचे जे अनेक सेवानिवृत्त कर्मचारी जवळ 5,000चे कर्मचारी हा वर्ग आहे, त्यांना अद्यापर्यंत PFच्या व्यतिरिक्त एकही रुपया दिलेला नाही आहे। संघर्ष समिती स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जे 30% रक्कम जे 16 ते 2024 पर्यंत जे काही लोक होते मेपर्यंत, त्या लोकांना 30% रक्कम आम्ही एक रकमी काढून देण्याचं काम केलं। कोविड भत्ता मिळवून दिला, परंतु 1 जूनपासून जे काही अद्यापपर्यंत कर्मचारी आहेत त्याला एकही रुपया ग्रॅज्युएटीचा दिलेला नाही आहे। ती मागणी आमची आहे की आमचा जो काही हक्काची देणी आहे ती आम्हाला एक रकमी देण्यात यावी, असं आज आम्ही संघर्षाच्या माध्यमामध्ये चाललेलो आहे। जर आम्हाला दिली नाही तर आम्ही येणाऱ्या 7 ऑगस्टच्या आतमध्ये केव्हाही त्रिवास आंदोलन सेवानिवृत्त संघर्ष समितीच्या वतीने सर्व वरिष्ठ जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत यांच्या वतीने आझाद मैदान इथे केलं जाईल, असं मी तुम्हाला सांगतो। आतापर्यंत आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याचं जे त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे साहेब, त्यांना अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत। त्यांनी अनेक भाषणामध्ये सांगितलं की आम्ही तुमची संपूर्ण कामगाराची रक्कम लवकरच देऊ, परंतु अजूनपर्यंत त्यांनी दिलेली नाही आहे। त्यानंतर मुंबईच्या महापौर रितुताई तावडे तसेच उपमहापौर संजय घाडीसाहेब यांच्याही संपर्कामध्ये आम्ही होतो। त्यांनी सांगितलं की तुमची एक रकमी ग्रॅज्युएटी लवकरच देऊ। त्यानंतर महाव्यवस्थापक आणि बेस्टच्या अध्यक्षा यांच्याशी आम्ही संपर्क साधला, त्यांनी आम्हाला रायटिंगमध्ये लिहून दिलं का जुलै अखेरपर्यंत तुमच्या सर्वांची देणी एक रकमी दिली जाईल, परंतु ना शब्द पाळला ना म्हणजे कोणीही शब्द पाळलेला नाही आहे। आमची सर्वांची चेष्टा म्हणजे ज्येष्ठाची चेष्टा करण्याचं काम हे प्रशासन, महापालिका आणि राज्य शासन करीत आहे। तुमच्या मागण्याचा आता तात्काळ म्हणजे जुलै अखेरलाच 3-4 दिवस बाकी आहेत। आम्ही उद्या चेअरमॅन मॅडमला भेटू, जर दिल्या नाहीत तर बेस्ट दिन जो असतो त्या बेस्ट दिनच्या आधीच बेस्टच्या विरोधामध्ये, शासनाच्या विरोधामध्ये आणि महापालिकेच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असं आम्ही सर्व मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही जाहीर केलेलं आहे। नमस्कार। आत्तापर्यंत आमच्या बेस्ट संघर्ष समितीने जे काही आंदोलन केलेलं आहे त्याला ज्या पद्धतीने यश मिळायला पाहिजे ते मिळालं नाही असं आम्हाला जाणवलेलं आहे। कारण याच्यामध्ये राज्य शासन किंवा महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासन या तिघांकडून जी आमची मागणी आहे की मागणी न म्हणता आमचा हक्क म्हटलं तर चालेल, कारण हे आमचे हक्काचे पैसे, आमची ग्रॅच्युटी आणि त्याच्यावरती असलेलं व्याज हे त्यांनी द्यायलाच पाहिजे। पण देताना कुठेतरी अशी शंकेची पाल मनात येते की आता मुख्यमंत्री साहेबांच्या मिटिंगच्या नंतर आम्हाला आश्वासन आलं की तुमचे 31 जुलैपर्यंत पैसे मिळाले जातील, पण आज तेही जाणवत आहे तिकडनं पण पैसे तुटपुंजे येत आहेत, आलेले पैसे आम्हाला व्यवस्थित दिले जात नाही। प्रशासन चुकीचं वागतं आहे की महानगरपालिका लक्ष देत नाही की राज्य शासन चुकीचं करतं आहे। समिती नेमली गेलेली आहे, समितीवरती महानगरपालिकेचे आयुक्त, बेस्ट प्रशासनाचे बेस्ट महाव्यवस्थापक आणि नगरविकास खात्याचे मुख्य अपर आणि उपसचिव नेमलेले असताना सुद्धा त्या समितीने नक्की काय केलेलं आहे याचा लेखाजोखा घेण्यासाठी आम्ही उद्या जात आहोत। आणि जर त्यांनी ते जर दिलं नाही तर ह्या बेस्टचा हा 100 वर्षाचा ऐतिहासिक जी बेस्ट उपक्रम आहे तिचा जो वर्धापन दिन आहे त्या दिनाचा निषेध करताना आम्ही तिथं आमचा आक्रमक आणि आक्रोश मेळावा नक्कीच साजरा करणार। आणि त्यावेळी त्यांनी विजय मेळावा करा की आक्रोश मेळावा हे त्यांच्या हातामध्ये, आणि तो जर नाही झाला तर सहकुटुंब आम्ही सर्वच्या सर्व योग्य तो निर्णय घेऊ। आणि तो निर्णय नक्कीच ह्या पुढील कर्मचारी वर्गाला आणि बेस्ट प्रशासनाला लक्षात ठेवावं लागेल, कारण हे सगळं कष्टाचं चीज व्हायला पाहिजे। कारण हे कोणाची भीक नको आहे, आम्हाला आमचे हक्क हवेत आणि हे कोण देणार नाही असं होऊच शकणार नाही। कारण शेवटी हा आवाज फक्त बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचा आहे आणि तो यश घेतल्याशिवाय थांबणार नाही, ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतोय। कारण संघर्ष करायचं आपण कुठपर्यंत, कारण आत्ता त्याच्यामध्ये आमचे बरेचसे लोक मृत्युमुखी सुद्धा झालेली आहेत। तर हे प्रशासन, ही आयुक्त मंडळी आणि हे राज्य शासन आमचा मृत्युमुखी बघणार आहे, याच्याचसाठी हे चाललेलं आहे काय, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। आणि त्या न्यायासाठी आम्ही 7 ऑगस्टला किंवा त्याच्या अगोदर नक्कीच आक्रोश मेळावा घेऊ, हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो।